नमस्कार, मी स्वर्धा. मुंबई 24च्या विशेष सदरात आपलं स्वागत. महाराष्ट्राच्या चळवळीतील ज्येष्ठ पत्रकार आणि अण्णा हजारेंचे खंदे समर्थक आहेत कैलाश महाबदी. 25 वर्ष पत्रकारितेत नावलौकिक कमवलेल्या कैलाश महाबदींनी ठाण्यात 10 वर्षांपूर्वी जनमुद्रा नावाचं वृत्तपत्र सुरू केलं. कालांतरानं जनमुद्रा जनादेश नावानं सुपरिचित झालं. जनादेशचा 10वा वर्धापन दिवस 31 डिसेंबरला साजरा होतोय. त्यानिमित्त कैलाश महाबदींनी मुंबई 24शी साधलेला संवाद. सर्वप्रथम आपल्या सर्व चाहत्यांना प्रेक्षकांना नमस्कार करतो. जनादेश हे दैनिक आज 10 वर्षाचं झालेलं आहे. माझी 25 वर्षाची पत्रकारिता आहे आणि 15 वर्ष मी संपादक आहे. आज 10वं वर्धापन दिन 31 डिसेंबरला ठाण्यात गडकरी रंगायतांमध्ये आपण साजरं करतो आहे आणि अर्थातच त्याला लागून आलेला हा तुमचा प्रश्न आहे की या इतक्या वर्षाच्या पत्रकारितेमध्ये चळवळीतली पत्रकारिता आणि आताची पत्रकारिता या संदर्भात बोलताना मला अनेक वेळा तुम्ही पाहिलं असाल, माध्यमांनी पाहिलं असेल, चळवळीने पाहिलं असेल. मी लहानाचा मोठा चळवळीमध्ये झालो. माझ्या काळच्या सगळ्या साम्यवादी चळवळींमध्ये आणि समांतर वयाच्या चळवळींमध्ये मी प्रत्येक ठिकाणी होतो. बाबा आढावांचं पुण्यातलं आंदोलन असो, मेधा पाटकरांचं नर्मदा बचाव असो, अण्णा हजारेंची चळवळ असेल, शेतमजुरांची चळवळ असेल, आदिवासी भागामधल्या वेठबिगारांची चळवळ असेल, ह्या प्रत्येक चळवळीमध्ये मी होतो. आणि खरी प्रेरणा पत्रकारितेची मला ह्या चळवळीतून मिळाली. आम्ही पाहायचो वर्ष 2-2 वर्ष एक लढा द्यायचो, 5-5 वर्ष लढे अर्धवट राहायचे. एकदा माझ्या असं लक्षात आलं की 5-5 वर्ष लढाई देऊन जे काम होत नाही ते वर्तमानपत्रात छापून आलेल्या एका बातमीनं 4 ओळीने होतं. मग बाळासाहेबांचं एक वचन होतं, आपण सगळ्यांनी ऐकलं असेल, ना खिचो तलवार कमान को ना तलवार निकालो, जब तोप मुकब्बिल हो तो अखबार निकालो. अगदी सार्थ अनुभव आहे हा. आणि मग चळवळीतून पत्रकारितेकडे येण्यामागची हीच खरी प्रेरणा होती आणि ती अगदी हुबेहूब रक्तामध्ये आमच्या निळ्या रोहिण्यांमध्ये एवढी रुचली की एकेकाळच्या चळवळींमध्ये आघाडीवरती जिंदाबाद मुर्दाबाद बोलणारे माझ्यासारखे आम्ही अनेक त्यावेळचे खंदे कार्यकर्ते नंतरच्या काळात आम्ही पत्रकार झालो. ही सुरुवात होती चळवळीतल्या आणि पत्रकारितेच्या मधल्या मध्यबिंदूची. कसं आहे माहीत की मार्केट आणि गरज ह्या परस्पर दोन भिन्न गोष्टी आहेत. जगभरातले सगळेच्या सगळे शोध हे गरजेने तरी लागलेत किंवा चोचल्यांसाठी तरी लागलेले आहेत. वर्तमानपत्र ही गरज आहे, माध्यम ही गरज आहे. प्रत्येक दशकाचं प्रत्येक शतकातलं आपापलं एक माध्यम होतं. तुमच्या लक्षात येईल की त्यावेळेला हातात रेडिओ घेऊन फिरणं म्हणजे श्रीमंतीचं लक्षण होतं, बुद्धिजीवीपणाचं लक्षण होतं की अरे वा, त्याच्या काकेला तो एवढा मोठा ट्रान्झिस्टर लावलेला आहे, तो बातम्या ऐकतोय, तो गाणी ऐकतोय. त्यानंतरची 50 वर्ष आली ती वर्तमानपत्रांची आली, प्रिंट मीडियाची आली. वर्तमानपत्रांशिवाय ह्या देशाचं, ह्या राज्याचं, ह्या जनजीवनाचं क्षणभरही आणि कणभरही गाडं हालत नव्हतं. गरज वाढली त्याला कारण काय? ज्या वेळेला वर्तमानपत्रांचा दबदबा होता तेव्हा ह्या देशाची लोकसंख्या 60 ते 65 कोटींच्या दरम्यान होती. नंतरची 50 वर्ष उलटून गेली, ही लोकसंख्या 100-125 कोटींवरती गेली. जगाचं गाडं हे रस्त्यावरून चंद्रापर्यंत गेलं होतं आणि अर्थात दर 50 वर्षानंतर तुमच्या गरजेचं रूपांतर प्रगतीत होतं. आणि हा इलेक्ट्रॉनिक मीडिया आला, घराघरात टी व्ही आला. ज्या दिवशी घराघरात टी व्ही आला त्याच दिवशी हे माध्यमांना कळून चुकलं होतं की आता माध्यमांचं जे स्टेशन आहे ते एक गाडी ती एक स्टेशन पुढे जाऊन थांबणार आहे. इलेक्ट्रॉनिक मीडिया 90मध्ये आला आणि आज अवघ्या 10 वर्षामध्ये त्याने सगळी क्षेत्र काबीज केलेत. मात्र याचा अर्थ असा नव्हे की इलेक्ट्रॉनिक मीडियामुळं काही दिवसामध्ये जो प्रिंट मीडिया होता तो भंगार जमा झालेला असेल. तुमच्या लक्षात येईल आता एकूण एक व्यवहार हे कम्प्युटरवरती होतात. एकेकाळी टायपिंग मशीन हा आजोबा होता, हे 21व्या शतकातली एक नवलाई होती. आता तुम्हाला त्याचं मशीन, टायपिंगचं मशीन हे शोधावं लागतं. चित्रपटांच्या शूटिंगसाठी सुद्धा टायपिंगचं मशीन हायर करावं लागतं. याचा अर्थ ते संपलं अशातला भाग नाही. इलेक्ट्रॉनिक मीडिया आणखीन 10 वर्ष कात टाकेल, आणखीन मोठा होईल, आणखीन मोठा होईल, त्याची क्षेत्रफळ वाढतील. मात्र हे होत असताना प्रिंट मीडियाची गरज ही संपणार नाही, हे तुम्ही आज ध्यानात घ्या. तसं 2000 साली जुनं जनमुद्रा आणि 2003 साली दैनिक जनादेश हे माझ्या मालकीचं
माझ्या विचारांचं आणि मला हवं तसं हे मी दैनिक काढलं. तो पिरियड असा होता की लोक घोड्यासाठी 2 रुपयाची नाल घेत. जिल्हा दैनिक आणि जिल्ह्याची पत्रकारिता सांगण्यासाठी मी नालीसाठी घोडा घेतला आणि तो आज 10 वर्षानंतर सशक्त विचार देऊन गेलेले आहे. अण्णांच्या हस्तेच ह्या दैनिकाचं उद्घाटन झालं दोन्ही वेळा. 31 डिसेंबरला जेव्हा अख्खी मुंबई आणि मुंबईतली छोटी मोठी उपनगरं नशेमध्ये तर्र असतात, एन्जॉयमेंटच्या एका कळसापर्यंत गेलेले असतात, त्याच संध्याकाळी मी 31 डिसेंबरला सरत्या वर्षाला नमस्कार करत, नव्या वर्षाचं स्वागत करत 31 डिसेंबरलाच माझ्या दैनिकाची, जनादेशची ही गौरव संध्या करतो. ह्या गौरव संध्येची एक गंमत आहे. आम्ही लहानपणापासून कळायला लागल्यापासून ह्या माध्यमात आल्यापासून पुरस्कारांची आणि गौरवांची एक यादी वाचत आलो अनेक वर्ष. तुम्हीही वाचले असतील. त्या यादीमध्ये तुम्हाला एका ओळीत 30-30 नावं गेले कित्येक वर्ष दिसतील. ते चेहरे कधी पहिल्या क्रमांकावरून 3ऱ्या क्रमांकावर जातात, 7व्या क्रमांकावरून 10व्या क्रमांकावरती जातात, परंतु चेहरे बदलत नाहीत. गौरव फक्त प्रस्थापितांचेच होत राहिलेत. मी तुम्हाला अशी काही नावं सांगेल की अंगावरचे केस उभे राहतील की अरेच्छा, या माणसाने तर अख्खा महाराष्ट्र गाजवला, देश गाजवला. विविध क्षेत्रामधली ही मान्यवर आणि कर्तबगार लोक गेल्या 25-30 वर्षात विस्मृतीत गेली होती. कारण सरकारी पुरस्कार, सरकारी गौरव मिळवण्यासाठी एक कागदपत्रांची लढाई असते आणि कुठलाच गुणवंत माणूस ह्या लढाईला तयार नसतो. सोपी गोष्ट आहे. पुष्पा पागधारे तुम्ही हे नाव ऐकलं असेल 70व्या शतकातलं. अतिशय गुणी गायिका. महाराष्ट्र एका क्षणात तिला विसरून गेला. मी तिला शोधली, मी तिला जनादेशच्या व्यासपीठावरती आणली, गौरव संध्येमध्ये त्यांचा मी सत्कार केला आणि दुसऱ्या दिवशी आश्चर्यचकित होऊन महाराष्ट्राने पाहिलं, अरेच्छा, ही माणसं कैलासला भेटतात कुठून? त्याचं सोपं उत्तर आहे, मी दिवस रात्र जुग्या, वस्त्या, पाड्या, आदिवासी नगरं, गावं फिरत असतो आणि फिरत असताना हे गुणी लोक मी पाहतो आणि त्यांना मी व्यासपीठावरती आणतो. तुम्हाला आठवत असेल गेल्या वर्षी 1 जानेवारीला जीवा सोमा म्हसे नावाचा जागतिक कीर्तीचा आदिवासी वारली चित्रकार, एलिझाबेथच्या लग्नाला 2 माणसं गेली होती, कलकत्त्याचा नवाब आणि हा जीवा सोमा, इंदिरा गांधींबरोबर. इंदिरा गांधींनी एअरपोर्टवरती त्याला 7 एकर जमीन दिली. नंतर ती गावगुंडांनी खाल्ली. 25 वर्ष मध्ये निघून गेली. जीवा सोमाला जग विसरून गेलं. मी जीवा सोमाला परत शोधून काढलं, त्याला स्टेजवरती आणलं आणि काय आश्चर्य, गव्हर्नमेंटने दुसऱ्या दिवशी त्यांना पद्मश्री दिली. त्यांची 7 एकर जमीन कलेक्टरने रातोरात त्यांच्या हातात नेऊन दिली. हा माझ्या गौरव संध्येचा खऱ्या अर्थाने गौरव आहे की विस्मृतीत गेलेले, उपेक्षित मी शोधून काढतो आणि हा मेळावा आज खऱ्या अर्थानं ठाणे जिल्ह्याची गौरव यात्रा बनलेली आहे आणि तिचं हे दशकपूर्ती वर्ष आहे. यात मी महाराष्ट्रातल्या कर्तबगार 10 लोकांना निवडतो. त्यांना जनादेश गौरव पुरस्कार आम्ही देत असतो. त्यांची नव्याने किंवा त्यांची पहिल्यांदा या राज्याशी आणि जनजीवनाशी ओळख करून देतो की ही लोक पहा, ही अतिशय कर्तबगार लोक आहेत, परंतु हे कुणाचं लांगुल चालन आणि अर्ज चिपाट्या करणारी माणसं नाहीत. ह्यांचा गौरव झाला पाहिजे हे मी दाखवतो. आणि त्यानिमित्तानं वर्षभरात काय काय केलंय, वर्षभरात किती लढलोय, ह्या सगळ्यांचा हिसाब किताब जो आपण म्हणतो तो ह्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं मी करत असतो. माझ्या लोकांना मी भेटत असतो, त्यांचे आशीर्वाद घेत असतो आणि ह्या मेळाव्यातून पुढच्या वर्षासाठी उभ्या राज्याला आणि ह्या ठाणे जिल्ह्याला एक मेसेज देत असतो की ही माणसं सुद्धा आपली आहेत. खरं तर हा विषय म्हणजे ठाणे जिल्ह्याच्या परिक्षेत्रात जर बघायचा म्हटला, क्षेत्रफळात, तर अतिशय लहान ठिपक्या एवढा आहे. याही पुढे जाऊन मी सांगेन की छोट्या मोठ्या नगरांच्या महानगरपालिका करत असताना एक बेसिक शास्त्रशुद्ध पद्धतीने निर्णय घ्यायचा असतो. तो म्हणजे ही महानगरपालिका करत असताना तिचं इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप झालं आहे का? आपण नेहमी ऐकतो की वयात आल्याशिवाय 21व्या वर्षापर्यंत मुलीचं लग्न करू नका. त्याचं कारण काय की ती शास्त्रशुद्ध, ती शारीरिक तिची वाढ झालेली नाही, तिची मानसिक वाढ झालेली नाही. सगळ्यात मुंबईनंतर उंबरठ्या वाचलेल्या ठाण्याच्या नगरपालिकेचं 64 गावं छोटी मोठी की जिथं काल परवापर्यंत दारात गोठे होते, शेण सराडा उडाला होता, अशा गावांना जबरदस्तीनं महानगरपालिकेमध्ये आणलं आणि अवेळी मुलीचं लग्न करावं अशी ही महानगरपालिका स्थापन केली. जी परिस्थिती ठाण्याची तीच परिस्थिती उल्हासनगर, तीच परिस्थिती मीरा भाईंदर, तीच परिस्थिती भिवंडी, तीच परिस्थिती कल्याण. आणि मग तेच झालं, धोबिका कुत्ताना घरकना घाटका अशा पद्धतीने ही नगरं जबरदस्तीने महानगरपालिकेमध्ये आल्यानंतर हे अनेक प्रश्न उद्भवलेले आहेत. प्रश्न पाण्याचा उद्भवला आहे, प्रश्न अनधिकृत बांधकामांचा उद्भवलेला आहे,
त्या काळात म्हणजे मागच्या 50 वर्षात बांधून झालेली ग्रामपंचायतीची घरं ही आता नव्या महानगरपालिकेमध्ये अधिकृतरित्या धरलीच जात नाहीत. अशा अनेक प्रश्न आहेत. फक्त क्लस्टर डेव्हलपमेंट मुंबऱ्या किंवा कळव्यापुरता नाही, तर क्लस्टर डेव्हलपमेंटचा प्रश्न हा ठाणे जिल्ह्यातल्या 7च्या 7 महानगरपालिकांमध्ये समान पातळीवरती उभा आहे. आणि त्याला कुठला आमदार किंवा खासदार जबाबदार धरण्यापेक्षा हे सरकारचं धोरण जे आहे की योग्य वेळी योग्य ज्या काळज्या घ्यायला पाहिजेत त्या घेतल्या जात नाहीत. पावसाळ्यात पाणवठे स्वच्छ केले जात नाहीत आणि नंतर मग घटसर्प होतो, उलट्या जुलाबाचे रोग होऊन लोक मरतात. कुणाला जबाबदार धरायचं? तोच प्रश्न क्लस्टर डेव्हलपमेंटचा आहे. 2014च कशाला, 2003 सालानंतर म्हणजे ही 10 वर्ष खऱ्या अर्थाने हा ठाणे जिल्हा लावारिस आहे, बेवारस ठाणे जिल्हा आहे. दुर्दैवाची गोष्ट अशी की पश्चिम महाराष्ट्र काय, मराठवाडा काय, विदर्भ काय, तिथून आलेल्या तालुका स्तरावरच्या आणि जिल्हा स्तरावरच्या नेत्यांनी भविष्यात महाराष्ट्राचं राजकारण केलं. परंतु दुर्दैवी हा ठाणे जिल्हा की इतिहासापासून ह्या ठाणे जिल्ह्याला नेतृत्व नाही. जिल्ह्याचा नेता म्हणावा असा एकही मनुष्य गेल्या 50 वर्षामध्ये या ठाणे जिल्ह्याला मिळाला नाही. आणि म्हणूनच 14च काय, आनंद दिघे हा अतिशय द्रष्टा कार्यकर्ता. आनंद दिघेंमध्ये सुद्धा अनेक गुणदोष होते, मात्र त्याची जी कमिटमेंट होती जिल्ह्यातल्या जनजीवनाशी, तशी कमिटमेंट असलेला आता कोण मनुष्य सापडत नाही. दारामध्ये उभ्या असलेल्या अनोळखी माणसाला जीवापासून मदत करायला फार मोठी हिंमत लागते. ती मात्र हिंमत आणि ती नियत आजकालच्या पुढाऱ्यांमध्ये राहिलेली नाही. आणि म्हणून 2002 साली आनंद दिघे गेले. त्यानंतर खऱ्या अर्थाने ह्या जिल्ह्यातल्या राजकीय वजनाला तसं काही फारसं महत्त्व झालं नाही. 13चे 24 आमदार झाले, 2चे 4 खासदार झाले, परंतु खऱ्या अर्थाने ह्या जिल्ह्याचं वजन वाढलं नाही. या विशेष सदरात वेळ झाली इथेच थांबायची. आपण पाहत राहा मुंबई 24. नमस्कार.